नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिव येथील पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना या संघटनेच्या वतीने पंचायत समितीच्या पुढे एक आंदोलन चालू आहे. नेमकं आंदोलन कशासाठी आहे आणि महाराष्ट्र सरकार काय अन्याय करतं आहे कर्मचाऱ्यावर, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत तालुका अध्यक्ष विकास आकोसकर सर. नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण ऐकून घेऊया. सर, नेमकं कशाबद्दल तुमचं आंदोलन चालू आहे सध्या? मी सध्या माझा परिचय करून देतो. मी विकास भीमराव आकोसकर, जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना, तालुका अध्यक्ष धाराशिव. आमच्या मागण्या अशा आहेत की वेतन त्रुटी दूर व्हावी, जुनी 2005ची जशाच तशी जुनी पेन्शन लागू व्हावी आणि कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक OAS कक्षाधिकारी यांच्यामधला जी गॅप आहे तो गॅप कमी व्हावा आणि पदोन्नती स्तर कमी व्हावा, यासाठी आमचे आंदोलन सध्या चालू आहे. हे आंदोलन किमान 2-3 वर्ष पाहतोय मी. महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला याच्या बाबतीमध्ये काय माहिती दिली आतापर्यंत? महाराष्ट्र शासनाचं सध्या तरी म्हणजे आमचे पस्तोर काय निरोप नाही किंवा आमच्या राज्य संघटनेपर्यंत काय निरोप नाही. आजपासूनच आमचं काम बंद आंदोलन चालू आहे. 16पासून आम्ही असहकार आंदोलन होतं 23पर्यंत आणि आज 23पासून काम बंद आंदोलन चालू आहे आमचं. याचा परिणाम महाराष्ट्र सरकारवर काय व्हायला का नाही? तुमचं काय दखल घ्यायलेत का नाही? आणि ही दखल जर नाही घेतली तर असंच जर सारखं झालं तर तुमचं वय निघून चालले तरी पेन्शन मिळेल ना, जुनी पेन्शन मिळेल ना, पुन्हा वेतन श्रेणीमध्ये तुम्हाला न्याय मिळेल ना. नेमकं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे की म्हणजे राज्य शासनच आमच्यापर्यंत व्यवस्थित म्हणजे बातम्या येऊ दे नाही, पण राज्य शासनाच्या गोपनीय फायली संचिका चालू आहेत सध्या. OAS कक्षाधिकारी यांच्यामधला तफावत दूर करायची किंवा दोन्ही समजा योग्य प्रमाणात चालू आहे तर मग तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ काय राहिली? आता ही सर्वच मागण्या मान्य व्हाव्या या उद्देशाने आमचं आंदोलन चालू आहे. प्रत्येक आंदोलनाला एक दोन तरी मागण्या मान्य व्हाव्या ना, म्हणजे महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी काहीतरी करायलंय असं त्याचा अर्थ होत आहे. पण लिपिकाच्या जिव्हाळ्याची एकच मागणी आहे सर की बाबा वेतन त्रुटी दूर व्हावी. 4थ्या वेतन आयोगापासून काय झालेलं आहे की आम्ही असं दुरावतच गेलेलो आतापर्यंत. असं महाग दुरावत चाललं. तुमच्या जवळचे जे कर्मचारी आहे, हो कर्मचारी, ग्रामसेवक असेल, शिक्षक असेल, तलाटे असेल, इतर संवर्गापासून आम्ही आता माग जात सगळे 2 किलोमीटर अंतर गाठलंय आम्ही माग. बरोबर. आता 2 किलोमीटर अंतर कमी होतं म्हणून सांगितलं होतं मागच्या बातमीत. मग आता गाठले का तुम्ही अंतर? मग आता जास्त महागच चालायला ना, आता माग 2 किलोमीटर महागच चालला आणखीन आम्ही. मग आता पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे कुणाकडे तुमची नेमकी मागणी आहे आणि काय करायला ही मंत्रिमंडळचे लोक? आमची थेट मागणी मुख्यमंत्र्याकडेच आहे की बाबा लिपिक संवर्गात. मुख्यमंत्री सगळं लाबाडच बोलत आहे, केंद्र सरकार लाबाड बोलत आहे. तुमचं निम वय झालं तरी तुम्हाला नुसतं होयच म्हणतंय. कधी न्याय मिळणार आहे तुम्हाला तेवढं सांगा आम्हाला. मग ही काय न्याय मिळावा म्हणूनच आम्ही आता काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे ना. जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही किंवा जोपर्यंत शासनाकडून सकारात्मक काही बातमी येत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन कायम राहणारच आहे. आता हे काम बंद आता बेमुदत आंदोलन आहे. बेमुदत आंदोलन आहे. महिला कोण बोलणार आहेत? कोण बोलणार आहेत? महिला बोला. गपची बसल्यावर कसं होणार? तुम्हाला न्याय कसा मिळणार? बोला कोण तर बोला. कोण बोलतंय? उठा. कसं भांडा येतं तुम्हाला? बोलाय कसं नाही झालं? बोला. कोण बोलतंय? मॅडम बोला. सर, एक प्रश्न आहे, उठा. केंद्र सरकारचे नरेंद्र मोदी हे वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देतो म्हणजे. आता हे रोजगारवाले आहेत तरी ह्यांना न्याय मिळाला नाही. म्हणजे आता ही पूर्ण जे आहेत हे टेम्पररी आहेत का परमनंट आहेत? सगळेच कर्मचारी परमनंट आहेत, कायमस्वरूपी आहेत. ह्याच्यामधले काय पेन्शनधारक आहेत, ह्याच्यामधले काय बिगर पेन्शनधारक आहेत. ह्यांनाच न्याय द्या म्हणावं मोदी सरकारला, बाकीचं राहू द्या म्हणावं. 2000 रोजगार काय असेल ते. केंद्राकडे आहे का तुमची मागणी का राज्याकडे? राज्याकडे मागणी आहे आमची. म्हणजे आता
थेट मुख्यमंत्र्याकडे तुमची मागणी आहे. मागणी आहे. काय मागणी आहे आता सांगा, एक दोन मागण्या. आमचे म्हणजे लिपिक संवर्गाचं नामकरण झालंच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, जुनी पेन्शन योजना झालीच पाहिजे. आम्ही पुन्हा जी म्हणजे OS कक्षाधिकारी आहेत त्यांच्यामधली जी तफावत आहे, म्हणजे दोन्ही पदं एकीकरण, जसं OS आणि कक्षाधिकारी आहेत जुनं, तसं ते एकच पद ठेवावं कक्षाधिकारी, अशी रीतसर मागण्या आहेत आमच्या. बघा, हे तालुक्याचे कर्मचारी आहेत आणि यांच्याबरोबरचे जे कर्मचारी आहेत ते खूप लांब गेलेले आहेत, पण आम्हाला अजून न्याय मिळाला नाही आणि महाराष्ट्र सरकारनं आम्हाला न्याय मिळावा, द्यावा. आम्हाला जुनी पेन्शन जशीच्या तशी आम्हाला देण्यात यावी, वेतन श्रेणी असलेली तफावत दूर करून द्यावी, संवर्गाच्या चौथं वेतन आयोगाची वेतन श्रेणी ना हे आम्हाला द्यावी आणि आम्हाला या महाराष्ट्र सरकारनं थेट मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्याकडे लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आमचं हे आंदोलन चिघळं जाणार आणि हे आंदोलन आम्ही कदापि माघार घेणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार, बेमुद्दत आंदोलन चालू राहणार, लेखणी बंद आंदोलन चालू होणार आणि सर्वसामान्याची यामध्ये हेळसांड होणार आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लक्षात घ्यावं की पूर्ण महाराष्ट्रातल्या या कर्मचाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शासन अन्याय करत आहे असं कर्मचाऱ्याचं मत आहे. तर बघूया आपण या कर्मचाऱ्यांच्या या मागण्याकडे कसं पाहता ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच अन्यायाच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद तालुक्याचे अध्यक्ष, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.